सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मधल्या जवळपास 3.5 कोटी रुपयांवर डल्ला मारला गेलाय। एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांनीच पैसे भरल्याचं दाखवून ते हडप केलेत अशी बातमी येते। सांगलीच्या विश्रामबाग पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कुलदीप, काय नक्की माहिती आहे? मयुरेश, साधारण जिल्ह्यातील जवळपास 17 एटीएम मध्ये जे काही पैसे भरण्याचं कंपनीचा जो ठेका देण्यात आला होता, त्या ठेका देण्यात आल्यामधील 2 कर्मचाऱ्यांनी जवळपास 3.5 कोटी रुपयाची रक्कम ही हडप केल्याची माहिती समजते। विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये याबाबत जे सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजर सर्व्हिसचे मालक आहेत मनमोहन जगदीश सिंग यांनी त्या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे आणि यामध्ये दोघांना अटक करण्यात असल्याचं माहिती समजते। जिल्ह्यातील एकूण जवळपास 17 एटीएम मध्ये हे ठेका देण्यात आला होता। मात्र मागील काही दिवसामध्ये मोदी यांनी घेतलेला निर्णय आणि 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद झाल्यामुळे या नोटा परत घेण्याची जी काही प्रक्रिया सुरू झाली आणि या लोकांनी पैसे भरल्याचं दाखवत एवढी मोठी रक्कम हडप केल्याचं समजत आहे। मयुरेश, धन्यवाद कुलदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। त्यामुळे सांगलीमध्ये हा प्रकार समोर आलाय। कुंपणाने शेत खाल्लं असंच म्हणावं लागेल।